तिवसा येथील देवराव दादा हायस्कूल परिसरात मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छता व गटारांचे साम्राज्य पसरले आहे। शाळेलगत विद्यार्थ्यांच्या खोल्या व लहान मुलांचे वर्ग भरतात, मात्र त्यांच्या शेजारीच साचलेला घाण व वाहणारी गटारं असल्याने तीव्र दुर्गंधी पसरली आहे। यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। तिवसा येथील गणेशदास राठी छात्रालय समिती अंतर्गत येणाऱ्या देवराव दादा हायस्कूल परिसरात मागील अनेक वर्षांपासून अस्वच्छता आणि उघड्या गटारांचे साम्राज्य पसरले आहे। शाळेलगतच विद्यार्थ्यांच्या खोल्या तसेच लहान मुलांचे वर्ग भरतात, मात्र त्या ठिकाणी साचलेली घाण आणि वाहणारे सांडपाणी यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। या अस्वच्छ परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। परिसरात रासायनिक खतांची दुकानं, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापना असून अनेक ठिकाणी शौचालयाची योग्य सोय नसल्याने सांडपाणी थेट शाळेच्या परिसरात साचत असल्याचं चित्र आहे। ही परिस्थिती माहीत असूनही शाळा व्यवस्थापकांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। मुख्याध्यापक प्रभारी श्री देवराव दादा हायस्कूल तिवसा नालीच्या बाबतीत मला या ठिकाणी पत्रकार साहेब विचारायला आलेले आहे। तर आमच्या संस्थेच्या वतीने वरिष्ठांनी त्या नालीची पाहणी केलेली आहे आणि 8 ते 10 दिवसात काम सुरू होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे।